नमस्कार मित्रांनो, सावळीची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत राजकुमारला जे सत्य अज्ञात होतं ते सत्य आता राजकुमारच्या समोर आलेलं आहे. सावलीचा मुलगा हा अबीर आहे हे आता राजकुमारला कळलेलं आहे. त्यावेळी मात्र त्याला आता जगन्नाथची भविष्यवाणी आठवली आहे. जगन्नाथने सांगितलं होतं की सावलीचा मुलगा हा तुझा कर्दनकाळ बनून येणार आहे, तो तुझा सूड घेणार आहे. त्यावेळी मित्रांनो, राजकुमार आपले हातपाय हलवत ऐन बर्थडेच्या वेळी अबीरला किडनॅप करण्याचा प्लॅन करतो. त्यावेळी मित्रांनो, आता सावली आपल्या मुलाला वाचवण्यासाठी रणरागिणी बनत राजकुमारला रंगे हात पकडणार आहे. आणि मित्रांनो, आता सावली 8 वर्षापूर्वी जे काही घडलं होतं, कशा प्रकारे राजकुमारनेच सावलीच्या दोन्ही बाळांना मारण्याचा प्रयत्न केला आणि कशा प्रकारे सावलीची दुसरी मुलगी राजकुमारने गुंडांच्या माध्यमातून तिला संपवलं, हे सगळं काही सत्य आता सारंग समोर आणते. तर मित्रांनो, सारंगला हे पाहून खूप मोठा धक्का बसलेला आहे. आपला संसार उद्ध्वस्त करणारा हा दुसरा तिसरा कुणीही नसून माझा सक्का भाऊ आहे, या गोष्टीचा त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर मित्रांनो, हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इकडे आता सावलीला डाऊट आलेला आहे की सुशीला खरंच ओवीची आई आहे का. ज्या पद्धतीने आता सुशीला सावलीच्या समोर वागत असते त्यावरून सावलीला हा डाऊट आलेला आहे की सारंगची बायको ही सुशीला असूच शकत नाही. आणि त्याचबरोबर अमृता सुद्धा ह्या गोष्टीला सामील आहे. अमृताला हे सगळं काही माहीत आहे, ही गोष्टही आता सावलीच्या लक्षात आलेली आहे. आता अमृता सावली काही विचारण्याच्या आधी ती तिथून निघून जाते. तेवढे तिकडे आता सारंग आलेला आहे. तर इकडे आता सगळ्याच गोष्टीमध्ये सुशीला थोडीशी गडबडत असते, त्यामुळे सावलीला संशय आलेला आहे. तेवढ्यात आता सारंग तिच्या मदतीला धावून आलेला आहे. तेवढं सारंग म्हणतो, चला आपण निघायचं का आता, आता सगळी तयारी झालेली आहे, असं म्हणून आता सारंग सुशीलाला तिथून घेऊन जातो. तर मित्रांनो, इकडे आता व्यंकटेशचं सावलीवर किती प्रेम आहे हे तर आपण सुरुवातीच्या भागापासूनच पाहत आहोत. त्यामुळे आता व्यंकटेशचा जीव मात्र फक्त सावलीत अडकला आहे. तो सारखं तिचाच विचार करत असतो. तर मित्रांनो, त्याच वेळी आता मोनिकाने व्यंकटेशला कॉल केलेला आहे. आता मित्रांनो, जसा सावलीला डाऊट आलेला आहे तसंच आता व्यंकटेश डाऊट आलेला आहे. त्यामुळे मोनिकाने डायरेक्ट आता व्यंकटेशला कॉल केलेला आहे. ती म्हणत असते की मला खरं तर तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मला एक गोष्ट कळली आहे. मला माहिती आहे की तुमचं सावलीवर किती प्रेम आहे. तुमच्या दोघांचं लग्न झालेलं नाहीये, तुम्ही दोघे जणल्याचं नाटक करत आहात, पण मला माहितीये तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला जर का सावलीला मिळवायचं असेल, तिचं प्रेम मिळवायचं असेल, तर तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. मला फक्त एक गोष्ट सांगा, अबीर हा तुमचा मुलगा आहे का नाही. तर आता व्यंकटेश खूपच चिडतो. व्यंकटेश म्हणत असतो की तुम्हाला सगळं काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, सावली माझी बायको आहे का नाही ह्याच्याशी तुमचं काहीही घेणं देणं नाहीये. आणि सावली माझी बायको आहे आणि अबीर माझा मुलगा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पुन्हा मला कॉल करू नका. मोनिका म्हणत असते की एक मिनिट, मला तुम्ही सांगा तुमचं आणि सावलीचं लग्न झालं आहे की नाही, त्यासाठी मी तुम्हाला वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे. तर आता व्यंकटेश म्हणत असतो की तुम्ही आहात तरी कोण, असं म्हणून आता तो फोन ठेवून देतो आणि लगेच सावलीकडे येते आणि लगेच सावलीला सगळा प्रकार सांगू लागतो. यावर आता सावलीला खूप संशय येतो. यावरती सावली खूप घाबरते. ती म्हणत असते की कोणाचा नंबर होता तो. सावली आता तो नंबर पाहते पण तिला आता मार्ग नाहीये. तेवढ्यात आता बबलू तिथे आलेला आहे. तेवढ्यात आता सावली आता बबलूला तो नंबर दाखवते आणि विचारू लागते की बबलू दादा, हा नंबर तुमच्या ओळखीचा आहे का. त्यावेळी आता बबलू तो नंबर पाहतो आणि त्याला तर खूप मोठा धक्का बसतो. तो तर म्हणत असतो की हा तर आमच्या मोनिका वहिनीचा नंबर आहे. तर आता सावली म्हणत असते की मोनिका वहिनी. तर बबलू सांगू लागतो की राजकुमार दादांनी दुसरं लग्न केलं आहे, त्या दादाच्या दुसऱ्या बायकोचं नाव मोनिका आहे आणि तिचाच हा नंबर आहे. त्यावेळी आता सावलीला अजूनच मोठा धक्का बसतो. आता हिने मला का फोन केला असेल, हिने व्यंकटेशला का फोन केला असेल, हिचा हेतू काय आहे. तर आता बबलू म्हणत असतो की जाऊ दे वहिनी, तू जास्त डोकं लावू नको. ती मोनिका वहिनी ना, ती अशीच आहे, ती या सगळ्यामध्ये इंटरेस्ट घेत आहे, म्हणजे तिचा नक्कीच काहीतरी हेतू असणार. तर इकडे आता बबलू सारंगकडे आलेला आहे. बबलू सारंगला सांगू लागतो की सारंग दादा, खरं तर मोनिका वहिनीने त्या व्यंकटेशला फोन केला होता. व्यंकटेशचा नंबर सावली वहिनी मला दाखवत होते. ह्या मोनिका वहिनीने त्या व्यंकटेशला का फोन केला असेल, नक्कीच काहीतरी गडबड आहे. नक्कीच मोनिका वहिनीच्या डोक्यात काहीतरी प्लॅन सुरू आहे. ते जाऊ दे आता, आपल्यासाठी आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, ओवीचा वाढदिवस आहे आणि आपला आजचा चांगला दिवस खराब करायला नको. चला आपल्याला वेन्यूच्या ठिकाणी जायचं. मित्रांनो, इकडे सगळेजण ओवी अबीरच्या बर्थडेच्या ठिकाणी आलेले आहेत. मोनिका अबीर सुद्धा. पण राजकुमारला एकच कुणकुण लागलेली आहे, 2-2 बर्थडे कसे काय आणि हा अबीर कोण आहे. ज्यावेळी आता राजकुमारने बर्थडेची थीम पाहिलेली आहे त्यावेळी मात्र त्याला आता लक्षात आलेलं आहे काहीतरी गडबड आहे.
सारंग त्या अबीरचा वाढदिवस ओवीच्या बर्थडेच्या दिवशी का साजरा करतोय, ओवी सोबत का साजरा करतो, हा कोण आहे तरी कोण अबीर, असं म्हणतो आता विचारच. त्यावेळी आता सारंग मोनिकाला म्हणत असतो की मोनिका वहिनी तू आलीस का. त्यावेळी आता सारंग विचारू लागतो की मोनिका वहिनी तू व्यंकटेशजींना कॉल केला होता का. मोनिका आता थोडीशी गडबडते आणि ती म्हणत असते की हो, मी यासाठी फोन केला होता की ओवी आणि अबीरचा बर्थडे एकत्र साजरा करून तुम्ही खूप चांगली गोष्ट करत आहात, मुलांना आनंद देण्यासाठी प्रयत्न करत आहात. ही कल्पना मला खूप आवडली म्हणून मी त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना फोन केला होता. तर मित्रांनो, इकडे आता बर्थडे पार्टी सुरू होणारच. आता अबीर धावत पळत तिथून जात असतो. त्याच वेळी आता सारंगच्या राजकुमार पाय पडतो. त्यावेळी आता राजकुमार खूपच चिडतो आणि अबीरवर ओरडू लागतो. त्याच वेळी आता अबीरने त्याच्या डोक्यावरील मास्क काढलेला आहे. त्याच वेळी पुन्हा एकदा अबीर आणि राजकुमारची भेट झालेली आहे. त्यावेळी राजकुमारला वाटत असते की हा मुलगा इथे बर्थडे पार्टीला आला असेल. त्यावेळी तिथे सगळे असल्या कारणाने तो आता त्या मुलाचा एवढा काही विचार करत नाही आणि त्याला सोडून देतो. तर हा मुलगा कोण आहे हा प्रश्न तर त्याला पडलेलाच आहे. त्याचवेळी मात्र आता राजकुमारची नजर सावलीवर पडलेली आहे. त्यावेळी मात्र त्याला खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्याच्या मनात आता कुणकुण लागलेली आहे की हा मुलगा तर सावलीचा तर नाही ना. तर आता ज्यावेळी भैरवीने सांगितलेलं आहे की सावली जिवंत आहे, त्याला फक्त आता भैरवीच्या बोलण्यावरून समजलेलं आहे. त्यांनी प्रत्यक्षात कधीही सावलीला पाहिलेलं नाही. 8 वर्षात सावलीला प्रत्यक्षात कधीही पाहिलेलं नाही. अचानक आता सावलीला पाहून त्याला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर मित्रांनो, इकडे आता सावली अबीरला ओरडत असते, अबीर अबीर तुझा वाढदिवस आहे ना, कुठे इकडे तिकडे पळतो. त्याच वेळी आता राजकुमारला जगन्नाथची भविष्यवाणी आठवलेली आहे. तर इकडे त्याच वेळी आता जगन्नाथही अबीरला आवाज देत असतो, अबीर बाळा तुझं काय चालू आहे, ये बरं इकडे. तर मित्रांनो, त्याच वेळी आता राजकुमारचं सगळं काही लक्षात आलेलं आहे. म्हणजे जगन्नाथ आणि सावलीने मिळून स्वर सावली हे गुरुकुल चालू केलेलं आहे आणि अबीर हा त्यांचा मुलगा आहे हे ज्यावेळी समजलेलं आहे. त्यावेळी मात्र राजकुमारचे धाबे दणाणले आहेत. त्यावेळी आता राजकुमारला सावलीचा मुलगा हा राजकुमारचा कर्दनकाळ बनणार आहे. त्याच वेळी राजकुमार आणि जगन्नाथची नजरानजर झालेली आहे. त्याच वेळी मात्र आता राजकुमारला तर खूप मोठा धक्का बसलेला आहे. त्याचबरोबर जगन्नाथलाही त्याची भविष्यवाणी आठवली आहे. तर मित्रांनो, इकडे लवकर अबीरला उचलण्याचा प्लॅन करत असतो. तर मित्रांनो, त्याचबरोबर आता राजकुमारला कळलेलं आहे की खंड्याला अबीरला पुन्हा एकदा उचलण्याची सुपारी दिलेली आहे. राजकुमार खंड्याला सांगत असतो की आजच्या आज काही झालं तरी त्या मुलाला इथून उचलायचं आहेस, तुला वाटेल तेवढा पैसा द्यायला मी तयार आहे. तर मित्रांनो, ज्यावेळी खंड्या आता इकडे बर्थडे पार्टीच्या ठिकाणी आलेला आहे, त्यावेळी मात्र खूप मोठा राजकुमारचा गेम झाला आहे. तर मित्रांनो, खंड्या इकडे आलेला आहे आणि राजकुमार खंड्याला अबीरला किडनॅप करण्यासाठी इशारे करत असतो. हे इशारे करताना मात्र सावलीने पाहिलेलं आहे. तिच्या हे सगळं काही लक्षात आलेलं आहे आणि आपल्या मुलाच्या जीवाला धोका आहे हे समजल्यावरती ती आता सावली आकांत तांडव करत राजकुमारचा खरा चेहरा सारंग समोर आणते. राजकुलीने आता सगळ्यांसमोर राजकुमारच्या सनसनीत कानाखाली वाजवली आहे. त्यानंतर ही पाहता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. सावली भूतकाळातील खुलासा करत 8 वर्षापूर्वी खंड्याच्या मदतीने राजकुमारने कशा प्रकारे त्याच्या 2 बाळांना वेगळं केलं, त्या एका बाळाचा जीव घेतला, हे सगळं काही सारंगला सांगते आणि अबीर हा त्याचाच मुलगा असल्याचंही सांगते. त्यानंतर मित्रांनो, आता राजकुमारची बोलती बंद झाली आहे. त्याने 8 वर्षापूर्वी केलेल्या कृत्याचा भांडाफोड झाला आहे. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. त्यामुळे मालिकेचे असेच पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.